विषय या ठिकाणी आपण घेणार आहोत। हा विषय घेत असताना आपल्याला या भागाला वैचारिक लेखन असं दिलेले आहे। बोर्डाच्या परीक्षेत याला 5 गुण असतात। 5 गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो बोर्डच्या परीक्षेमध्ये। आणि अतिशय महत्त्वाचा शेवटला प्रश्न असते प्रश्न क्रमांक कृती क्रमांक 5 उपयोजित लेखन, आणि तो शेवटला प्रश्न असतो। त्यामध्ये 2 कृती दिलेल्या असतात, त्या 2 पैकी एक सोडवायची असते। त्याला 8 गुण असतात। सॉरी, किती गुण? 8 गुणाचा प्रश्न। सॉरी, चुकलं तुम्हाला। आपण एक मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे, मी या देशाचा नागरिक आहे। आता हा नागरिक आहे हे ठीक आहे। आता ह्या टायटलवर, या शीर्षकाखाली आपल्याला काही मुद्दे उपस्थित करायचे आहेत। ते मुद्दे असे आहेत, मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 1 मध्ये आपल्याला असं म्हणता येईल, माझा देश मी माझ्या देशाचा। या मुद्द्यावर आपल्याला विश्लेषण करायचं आहे। नंबर 2, त्या मुद्द्याचं विश्लेषण झाल्यानंतर माझं स्वतःचं वर्तन, माझे स्ववर्तन, याच्यावर आपल्याला विश्लेषण करायचे आहे। त्यानंतर माझी जबाबदारी किंवा माझी जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य। माझी जबाबदार नागरिक म्हणून काय कर्तव्य देशात। पुढचा मुद्दा घ्या, माझा देश मी माझ्या देशाचा एक, माझे स्वतःचे वर्तन, माझी जबाबदार नागरिक म्हणून काय कर्तव्य आहे। आम्ही शालेय जीवनामध्ये नेहमी प्रतिज्ञा म्हणतो, तर प्रतिज्ञेचा संदर्भ भारत माझा देश आहे याचा एक मुद्दा करून आपल्याला विश्लेषण करायचं आहे। त्यानंतर माझे हक्क व कर्तव्य, माझे हक्क व कर्तव्य यावर आपल्याला विश्लेषण करायचे आहे। आणि 6वा मुद्दा घेऊया आपण, देशाच्या सद्यस्थितीची, देशाच्या सद्यस्थितीचे वर्णन। आता ही मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। या मुद्द्याचा आधार घेऊन आपल्याला 8 गुणासाठी हा प्रश्न जो आहे वैचारिक लेखनाचा तो सोडवायचा आहे। सोडवत असताना सर्वप्रथम हे मुद्दे विचारात घ्यायचे। मी जे या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत तुम्ही ते तुमच्या बुकांमध्ये व्यवस्थित टापटीपपणाने लिहून घ्यायचे आहेत। व्यवस्थित अक्षर जिथं ओळखलं नाही तिथे मला सांगा। हे सगळं हा जो मुद्दा आहे प्रमुख ज्याच्यासाठी आपल्याला लिहायचं आहे, साधारणतः 80 ते 100 शब्द। किती शब्द? 80 ते 100 शब्द। आणि गुण किती आहे? 8 इथे लिहिलेले आहेत बोर्डाच्या हिशोबानुसार। आणि घटक आपला जो आहे उपयोगित लेखनाचा आहे। मी या ठिकाणी मी या देशाचा नागरिक आहे या मथळ्याखाली, या शीर्षकाखाली आपल्याला काही मुद्दे मी या ठिकाणी दिलेले आहेत। त्या मुद्द्यांचा आपण विचार करतोय आणि या मुद्द्याचा आधार घेऊन जी दिलेली मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आधार घेऊन 80 ते 100 शब्दात, किती? 80 ते 100 शब्दामध्ये आपल्याला वैचारिक लेखन करायचे आहे। एक प्रकारचा निबंध म्हणूया आपण एक प्रकारचा काय म्हणूया, निबंध सुद्धा म्हणू। पण निबंधाला एक मर्यादा असते आणि म्हणून तो शब्द या ठिकाणी न वापरता आपण वैचारिक लेखन
वैचारिक लेखनाचा भाग, हा भाग म्हणून आपण या ठिकाणी घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय तुमच्या दृष्टीने आणि गुणांच्या देखील दृष्टीने आणि बोर्डात विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आपण वर्ग 10वीचे विद्यार्थी आहोत आणि आपल्याला वैचारिक बैठक देखील आलेली आहे. आपल्या भूमिका वैचारिक सुद्धा आता तयार झालेल्या आहेत. हळूहळू आपण विकसित होतो आहे. आपण कुमार अवस्थेकडे चाललेलो आहोत आणि म्हणून आपल्याला विचार करण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीचा विचार करून आपली कल्पना शक्ती, जसं आपण कल्पना विस्तार नावाचा प्रकार शिकलो तसाच हा एक प्रकार आहे. या शब्दाचा, या शीर्षकाचा आपल्या डोक्यात विस्तार करायचा आणि एक एक मुद्दा घेऊन कमीत कमी एका मुद्द्याला 3 ओळी अशा प्रकारे जर आपण लिहिलं तर ते 80 आणि 100 शब्द हे आपल्याला काहीही अवघड जाणार नाही. मी तुम्हाला आज पुन्हा येणारे हाच विषय सांगतोय, कारण की मागच्या तासिकेला आपण पत्रलेखनाचा भाग पाहिला. पत्रलेखनामध्ये 5 गुणांचा प्रश्न असतो. त्या 5 गुणांसाठी मी मागे मुख्याध्यापकांना विनंती करणारे पत्र दिलं आणि दुसऱ्यांदा तुम्हाला होमवर्क दिलं होतं. ते होतं सहलीच्या संदर्भाने वडिलांना मागणी करणार, म्हणजे विनंतीच करणार. आता परत त्याचा भाग सोडून मी उपयोजित घटनांचा पुढचा भाग घेतला, वैचारिक लेखनाचा. या वैचारिक लेखनामध्ये 80 ते 100 शब्दांमध्ये आपल्याला दिलेल्या शीर्षकावर, दिलेल्या मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला एक वैचारिक लेखन करायचं आहे. साधारणतः 5 परिच्छेद करायचे आहेत. तुम्हाला हे टापटेप लिहिता यावरून मी हे सगळं तोंडी सांगतो आहे. किती परिच्छेद करायचे आहे? 5 परिच्छेद. याच्यामध्ये आता मी सूचना करतो तुम्हाला, सूचना विद्यार्थ्यांना, की याचे लेखन करताना 5 परिच्छेदामध्ये करा. 5 परिच्छेद लिहावे. म्हणजे काय लिहिलं? सुटसुटीतपणा येईल, व्यवस्थितपणा येईल आणि चांगुलपणा येण्यासाठी आपल्याला गुण किती दिले जात आहे? 8 गुण. त्याच्यामुळे आपला तो वैचारिक लेख जो असेल, जो काही विषय तुम्हाला दिलेला असेल, जी काही तुम्हाला मुद्दे सांगितले गेलेली असेल, ती मी या ठिकाणी बोर्डावर लिहिलेली आहे, तुम्हाला सगळ्याला दिसत आहे, लिहून घ्यायची आहे. म्हणून मी थोडस बाजूला होतोय. हे पूर्ण मुद्दे तुम्ही तुमच्या बुकामध्ये लिहून घ्यायचे आहे आणि ही लिहिल्यानंतर या मुद्द्यांचा विचार करायचा आहे आणि विचार करून त्याचा 5 परिच्छेदामध्ये एक सरळ वैचारिक लेखन या विषयाला अनुषंगाने लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा भाग आहे. अभ्यास करत असताना अभ्यासाच्या व्यतिरिक्त कल्पना शक्ती, आपली इमॅजिनेशन, आपण काय कल्पना करू शकतो आणि ती काल्पनिक शक्ती आपली आहे आपल्या मनामध्ये, ती बाहेर काढण्यासाठी किंवा बाहेर काढून तिचा उपयोग चांगल्या कामासाठी केला तर निश्चितच हा निबंध किंवा हा वैचारिक लेख तुम्ही तुमच्या बुकांमध्ये लिहून अतिशय सुरक्षितपणे, टापटीपणे ठेवणार आहात याची मला खात्री आहे. कारण की मागील वर्षी आपण रेग्युलर ते असे वैचारिक निबंध, वैचारिक लेख, उपयोजित लेखन हा सगळा भाग तुम्हाला वर्ग 9 मी शिकवलेला आहे. पण यावर्षी या कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळे घरी आहात. सरकारने, शासनाने ऑनलाईन प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि ऑनलाईन प्रक्रियेच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण सगळे सहभागी आहात. होऊ शकते कधी कधी अडचण येऊ शकते, नेटवर्किंग असू शकते, नसते, पण तरीही तिथेच थांबायचं नाही तर आपण आपल्या मित्रांकडे जाऊन या सगळ्या गोष्टीचा उहापोह करायचा, त्यांच्याकडून आपल्याला माहिती घेता येईल, पण थांबायचं नाही. हा विषय या ठिकाणी थांबला नाही पाहिजे. सर माझ्याकडे मोबाईल नव्हता, नेटवर्क नव्हतं किंवा अन्य कारण सांगण्यात मजा नाही. कारण की शिक्षण हे थांबणार नाही. शिक्षण हे वाहती गंगा आहे आणि मग त्या वाहत्या गंगेसोबत आपल्याला प्रवाहित व्हायचं आहे. आपलंही ज्ञान वाढवून घ्यायचं आहे आणि ज्ञान वाढवण्यासाठीच आपल्याला हा प्रश्न बोर्डाच्या धर्तीवर, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत, कृतीपत्रिकेत विचारणारा प्रश्न आहे आणि म्हणून मी त्यावर जास्त भर देत आहोत. मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे की या प्रश्नाकडे विशेषत्वाने लक्ष द्या आणि नाही समजलं तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबर तुम्ही एक सूचना करू शकता, सर मला यामध्ये अडचण आली, काय अडचण आली काय नाही, मी तुम्हाला त्या ताबडतोब मी पाहिल्याबरोबर तुम्हाला त्याचं उत्तर किंवा काय मला वाटलं ते पटकन मी तुम्हाला पोच करतो. पण कृपया हा जो प्रश्न आहे 8 गुणांचा प्रश्न आहे, या 8 गुणांच्या प्रश्नावर
अधिकाधिक लक्ष देऊन हे उपयोजित लेखनाचा भाग आपल्याला शिकून घ्यायचा आहे. कारण की आता प्रथम सत्रांत परीक्षा येणार आहे. मी हे का शिकवतोय, मागे पत्र घेतलं, आता हा भाग घेतला, याचं कारणच ते आहे की आता परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे. जवळपास 9 पाठापर्यंत आपण आपला सिलेबस कंप्लीट केलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने उद्या एखादी वेळा परीक्षा घ्या असं जर आदेश आले गव्हर्नमेंटचे, तर आपल्याला ती तयारी ठेवावी लागणार आहे. म्हणून कृपया ही गोष्ट व्यवस्थितपणानं तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि याचा सारांश वैचारिक लेखनाचा या मुद्दे दिले. माझा देश आणि मी माझ्या देशाचा. माझा देश माझ्यासाठी काय करतो, मी माझ्या देशासाठी काय केलं पाहिजे, याचं थोडक्यात विश्लेषण 2-3 ओळीत लिहायचं आहे. मी आणि माझा देश याच्यामध्ये आपल्याला काय विश्लेषण करायचं आहे. भारताने माझ्यासाठी काय केलेलं आहे आणि मी माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी आणि स्वतःसाठी काय करतो आहे, त्याचं विश्लेषण 2-3 वाक्यामध्ये या ठिकाणी करायचं. मी तुम्हाला लिहून देणार नाही. माझे स्ववर्तन अतिशय महत्वाचा मुद्दा आलेला आहे. माझे स्ववर्तन, माझं स्वतःचं वर्तन कसं आहे यावरही लिहायचं आहे. मी खरोखर अभ्यास करताना किती काळजी घेतो, मी माझ्या वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवतो का, मी माझ्या वर्तनात काही अर्वाच्य शब्द वापरतो का, माझं वागणं, माझं बोलणं, माझं राहणं हे नीटनेटकं आहे का, यालाही अंतर्मुख करून आपल्याला या मुद्द्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो विद्यार्थी मित्रांनो की माणसाने चांगलं बोलावं, चांगलं राहावं, चांगलं वागावं. मी हे चांगले शब्द का वापरत जातो, तर माणूस तेव्हाच चांगला दिसतो जेव्हा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या चांगुलपणा असतो. आणि म्हणून या ठिकाणी त्या अनुषंगाने हा मुद्दा आलेला आहे. मी नेहमी बोलतो म्हणून तुम्हाला सुद्धा लिहिता यायला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे माझी जबाबदारी नागरिक म्हणून कर्तव्य. मी जबाबदार नागरिक आहे. मी या देशात उद्या तुम्ही 16 वर्षाचे विद्यार्थी झाला, उद्या 2 वर्षांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे 18 वर्ष. म्हणून मला आता समजायला लागलेलं आहे काय चांगलं काय वाईट, यातून आपल्याला निवडायचं आहे. आणि मग मी उद्या मतदार होणार आहोत, तर मग मी जागरूक मतदार, जबाबदार नागरिक म्हणून माझी काही कर्तव्य आहेत का. मी एखाद्या वेळेला तुम्हाला ऍक्सिडेंटचं उदाहरण सांगितलं असेल की एखाद्या माणसाचा रस्त्याने चालताना ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही त्या ठिकाणून जात आहात, तर तुम्ही काय केलं पाहिजे यावर मी वारंवार तुम्हाला बोललेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय चांगल्या तऱ्हेने तुम्ही समजून सुद्धा घेतलेला आहे. म्हणून अशाही गोष्टींचा उदाहरण तुम्हाला जबाबदार नागरिक म्हणून या ठिकाणी देता येईल. एखाद्या होतपूर्व विद्यार्थ्याला काय मदत करू शकतो, एखाद्या गरीबाला, एखाद्या म्हाताऱ्याला आपण काय मदत करू शकतो, असे उदाहरण या जबाबदार नागरिक कर्तव्य म्हणजे यामध्ये आपल्याला टाकता येतील. चौथा मुद्दा प्रतिज्ञेचा. आपण नेहमी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, या प्रतिज्ञेच्या संदर्भामध्ये भारतामध्ये बंधुभावच आहे असं ठासून सांगायचं आहे. मग त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजींचं तुम्हाला उदाहरण घेता येईल. या भारतात नित्य बंधुभाव असू दे, देवळची असू दे, किंवा दुसरं एक उदाहरण घेता येईल, मान असू द्या, माझं मान असू द्या, भीक मागता प्रभू दिसला. हे असे संदर्भ यासाठी येतोय. किंवा गाडगे बाबाचा संदर्भ देता येईल. गाडगे बाबांनी कोणालाही म्हणजे शिक्षण घेत असताना कोणाकडेही हात न पसरता आपल्या परिस्थितीनुसार ते शिक्षण घेतलं पाहिजे असाही संदर्भ तुम्हाला त्या संदर्भात देता येईल. मित्रो, अतिशय सुंदर असं वैचारिक लेखन आहे. 5वा हा मुद्दा आहे हक्क व कर्तव्य. हो, मला भारतीय संविधानाने 26 जानेवारी 1950 ला लागू झालेल्या भारतीय संविधानाने इथल्या तमाम नागरिकांना काही हक्क बहाल केलेले आहेत, काही अधिकार बहाल केलेले आहेत. त्या हक्क आणि अधिकाराचा माझ्या कर्तव्यात मी कुठं बदल करतो, मी ती माझी कर्तव्य कशी पार पाडतो, की फक्त मी हक्काप्रती जागरूक आहो आणि कर्तव्य करायचीच नाही, असा विषय सुद्धा या विश्लेषणाच्या निमित्तानं तुम्हाला करता येण्यासारखा आहे. आणि शेवटचा विषय आहे देशाच्या सद्यस्थितीचे वर्णन. आज 22 मार्च 2020 पासून देशात कोविड-19 महामारीचं सपाटा सुरू आहे. हे तुम्हाला, आम्हाला, आज जगातल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे. मग सध्या तिथे काय वर्णन कराल की गेल्या आमची शाळा सुरू होणार होती, आमची शाळा सुरू झाली नाही. त्याचं प्रमुख कारण कोविड-19 म्हणजे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, मास्क लावा, हात धुवा, सॅनिटायझर वापरा, दुरी राखा, सोशल अंतर ठेवा वगैरे वगैरे. हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांचा उहापोह तुम्हाला देशाच्या सद्यस्थितीचे वर्णन काय या मुद्द्यात घेता येईल.
मित्रहो, असे या मुद्द्याचा आधार घेऊन मी या देशाचा नागरिक आहे या मथळ्याखाली तुम्हाला वैचारिक लेखन करायचे आहे. आणि हे सगळे करत असताना त्याचे परिचित मात्र विचारायचं आहे. साधारणतः 5 परिचित त्याचे आलेच पाहिजे. आणि या 5 परिच्छेदामध्ये तुम्ही जर हा वैचारिक लेख लिहिला तर निश्चितच सांगतो तुम्हाला मराठी सारख्या विषयामध्ये घवघवीत मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आजचा दिवस इथेच थांबूया.